हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्री मधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील फर्स्ट 3 एक्झाम्पल्स पाहणार आहोत. पहा फर्स्ट एक्झाम्पल. इफ साइन थीटा इज इक्वल्स टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा. आपल्याला या एक्झाम्पलमध्ये साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला कॉस थीटा आणि टॅन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता ही व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावी लागेल, फॉर्म्युला यूज करावा लागेल. आपल्याला 3 आयडेंटिटीज माहित आहेत ट्रिग्नॉमेट्रीच्या, त्यामधील आपल्याला पहा फर्स्ट आयडेंटिटी यूज करावी लागेल. प्रथम आपण काय करू, गिवन लिहून घेऊ. गिवन आपल्याला काय दिलेलं आहे पहा, साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. साइन थीटा इज इक्वल्स टू 7/25. आता फर्स्ट आयडेंटिटी काय आहे पहा, आपल्याला कॉस थीटा आणि टॅन थीटाची व्हॅल्यू काढायची आहे आणि साइन थीटाची दिलेली आहे. म्हणून आपण इथे काय करणार, साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटाशी रिलेटेड जी आयडेंटिटी आहे ती यूज करणार. आणि ती आयडेंटिटी कुठे, फर्स्ट आयडेंटिटी. पहा, वी नो काय फर्स्ट आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. येथे आपण काय करू, साइन थीटाची व्हॅल्यू पुट करू. 7/25. साइन थीटाचा काय आहे येथे, स्क्वेअर. सो आपण इथे स्क्वेअर लिहू. प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. 7चा स्क्वेअर काय, 7 7 जा 49 अपॉन 25चा स्क्वेअर. 25चा स्क्वेअर काय, 625. तुम्हाला 1 to 30 पर्यंत स्क्वेअर काय पाहिजेत, पार्ट पाहिजेत 1 to 30 नंबर्सचे. प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण काय करू, ही टर्म काय करू, या साईडला घेऊ, राईट साईडला घेऊ. आता इथे प्लस आहे, याचं साइन काय, प्लस, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस 49 अपॉन 625. आता इथे डिनॉमिनेटर काही नाही, म्हणजेच डिनॉमिनेटर काय असतो, 1 असतो. मग काय करू, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 इंटू 625 काय, 625 मायनस 49 इंटू 1 49 येईल अपॉन 625 इंटू 1 काही 625 इज इक्वल्स टू. आता 625 मायनस 49 करावं लागेल आपल्याला. पहा, 625 मायनस 49 इथे पहा 15 इथे 1, 15 मायनस 9 6. इथे 1 मधून 4 जाणार नाही, इथे काय करावं लागेल आपल्याला 5. इथे होईल 11 मायनस 4 7 येथे 576 अपॉन 625. ही काय मिळाली आपल्याला, कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला व्हॅल्यू कॉस थीटाची फाइंड करायची आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ते दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट्स घ्यावे लागतील. जो आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both the sides. आता कॉस स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर रूट काय, कॉस थीटा इज इक्वल्स टू 576. हा कशाचा स्क्वेअर आहे, 24चा आहे, 24 येईल. आणि 625 कशाचा स्क्वेअर आहे, 25चा स्क्वेअर आहे. म्हणजेच आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळाली पहा, 24/25. आता आपल्याला आणि कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे पहा, कॉस थीटा अँड टॅन थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, वी नो टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7/25. 7/25 डिवाइड कॉस थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू
24/25 आपण काढलेली आहे. 24/25. आता हे म्हणजेच काय पहा, 7/25. हे काय डिव्हाइड 24/25. हेच आपण कसं लिहू शकतो मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये, 7/25 इंटू मल्टिप्लिकेशन करताना काय होईल येते, याचा रेसिप्रोकल होईल. म्हणजेच काय होईल, 25/24 होईल. येथे काय होईल पहा, 25 कॅन्सल होईल. म्हणजेच काय येईल पहा आन्सर, 7/24. 7/24. टॅन थिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 7/24. हे आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू मिळाली. ही आपल्याला सेकंड नंबरला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली. येथे काय केलं आपण, डिवाइड आहे, त्यामुळे याचं काय मल्टिप्लिकेशन करताना काय होतं, 24/25. त्याचा काय घेता येईल आपल्याला, रेसिप्रोकल घ्यावा लागेल. 25/24 येईल. 25 कॅन्सल होईल, 7/24 येईल. अशा प्रकारे आपण कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काढलेली आहे. पुन्हा एकदा पहा एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल पहा. इफ टॅन थिटा इज इक्वल्स टू 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. तर इथे आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 3/4 आणि आपल्याला सेक थिटा अँड कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फर्स्ट आपण गिवन लिहून घेऊ. गिवन टॅन थिटा इज इक्वल्स टू 3/4. वी नो, तर आयडेंटिटी कोणती यूज करावी लागेल पहा. 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी इथे आपल्याला यूज करावी लागेल. आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून आपण येथे सेक थिटाची व्हॅल्यू काढू शकतो. पहा 1 + टॅन थिटाची व्हॅल्यू काय, 3/4. येथे काय टॅन थिटाचा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण येथे स्क्वेअर घेऊ. इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. 1 + 3चा स्क्वेअर काय, 9/4चा स्क्वेअर, 4 4 जा 16 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. येथे काय नाही म्हणजे डिनॉमिनेटर काय असणार आहे, 1. सो आपण येथे काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 16 × 1 काय येईल, 16 येईल. 16 1 जा 16 प्लस 9 × 1 9 1 जा 9 अपॉन 16 × 1 16 1 जा 16 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. 16 + 9 25 अपॉन 16 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आता आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून आपण काय करू, येथे दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. सेक स्क्वेअर थिटा याचा स्क्वेअर रूट काय, सेक थिटा. या साईडला लिहू आपण सेक थिटा इज इक्वल्स टू, आणि ही व्हॅल्यू या साईडला लिहू. 25चा स्क्वेअर रूट काय, 5 आणि 16चा स्क्वेअर रूट काय, 4. म्हणजेच आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू काय मिळाली, 5/4. ही आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू मिळाली. आता सेकंड व्हॅल्यू काय फाइंड करायची आहे पहा, आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता कॉस थिटा म्हणजेच काय, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. वी नो cos theta is equals to 1/sec theta. 1/sec theta ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, 5/4 इज इक्वल्स टू, म्हणजे आन्सर काय पहा, हेच म्हणजे काय असणार आहे, 1 डिवाइड 5/4. 1 इंटू याचा मल्टिप्लिकेशन करताना काय करणार आपण, याचा रेसिप्रोकल घेणार. 5/4 आहे ते काय होईल, 4/5 होईल. येथे डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे काय, 1. 4 1 जा 4 5 1 जा 5. म्हणजेच आपला आन्सर काय येईल येते 4/5. म्हणजेच आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू काय मिळाली,
4/5. ही आपल्याला काय मिळेल, फर्स्ट व्हॅल्यू मिळाली सेक थिटा, ही सेकंड कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली. परत एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण थर्ड एक्झाम्पल पहा. इफ कॉट थिटा इज इक्वल्स टू 40/9, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. आपल्याला कॉट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 40/9 आणि आपल्याला कोसेक थिटा अँड साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर मग आपण गिवन लिहून घेऊ. गिवन आपल्याला काय दिलेलं आहे, कॉट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. कॉट थिटा इज इक्वल्स टू 40/9. वी नो. आता आपण कोणती आयडेंटिटी यूज करू शकतो पहा इथे. कॉट थिटाशी रिलेटेड लिहायची आपल्याला आयडेंटिटी. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आपल्याला इथे काय करावी लागेल, यूज करावी लागेल. 1 प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू किती आहे, 40/9. 40/9 याचा काय आहे ते स्क्वेअर आहे. मग आपण काय करू, याचा स्क्वेअर लिहूयात. इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस 40चा स्क्वेअर काय येईल, 4चा स्क्वेअर 16 आणि इथे 0 काय होतील, 2 होतील. 1600 अपॉन 9चा स्क्वेअर काय येईल, 9 9 जार 18 इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता इथे काही नाही म्हणजेच काय आहे, डिनॉमिनेटर 1 आहे. आपण इथे काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 इंटू 81 किती येईल, 81 प्लस 1600 इंटू 1 काय येईल, 1600 येईल. अपॉन 81 इंटू 1 किती येईल, 81 इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1600 प्लस 81 किती येईल, 1681 अपॉन 81 इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता आपल्याला कोसेक थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे आपण इथे काय करू, दोन्ही साईडचे काय करू, स्क्वेअर रूट्स घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both the sides. इथे आपल्याला कोसेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची, कोसेक थिटाची. म्हणून आपण काय करणार, इथे स्क्वेअर रूट घेणार. पहा कोसेक स्क्वेअर थिटा याचा स्क्वेअर रूट काय येईल, कोसेक थिटा. या साईडला लिहू आपण कोसेक थिटा इज इक्वल्स टू. आता 1681 हा कशाचा स्क्वेअर आहे, 1600 हा 40चा स्क्वेअर आहे. म्हणजे हा काय असणार आहे, 40च्या जवळचा नंबर असणार आहे. म्हणजे हा कशाचा स्क्वेअर आहे, 41चा स्क्वेअर आहे. युनिट प्लेसला काय आहे, 41च्या 1 आहे. म्हणजे 41चा स्क्वेअर असणार आहे हा. 41 अपॉन 81 हा कशाचा स्क्वेअर आहे, 9चा. म्हणजेच आपल्याला कोसेक थिटाची व्हॅल्यू काय मिळाली पहा, 41/9. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपल्याला माहित आहे, वी नो साइन थिटा म्हणजेच काय, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. साइन थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कोसेक थिटा. काय पहा, 1 अपॉन कोसेक थिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 41/9 मिळाली. पहा इथे काय, 1 डिवाइडेड 41/9 इज इक्वल्स टू 1 इंटू इथे काय करायचं, रेसिप्रोकल मल्टिप्लिकेशन करताना 9/41 इज इक्वल्स टू, ते डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1. 9 1 जार 9, 41 1 जार 41. म्हणजे आपल्याला काय मिळाली व्हॅल्यू, साइन थिटाची व्हॅल्यू काय मिळाली पहा, साइन थिटा इज इक्वल्स टू 9/41. ही आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू मिळाली आणि ही सेकंड व्हॅल्यू मिळाली. पहा एक्झाम्पल पुन्हा एकदा कसं सॉल्व्ह केलं.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.